निधीसाठी जायचं ग्रामविकास मंत्री आहेत तरी देखील निधी मिळत नाही. सरकारने बघावं सगळ्या काय करावं त्यात. मी सगळ्यांना भेटलोय, सगळ्यांना विनंती केलेली आहे. ज्या वेळेस मी ज्या केंद्रातल्या अधिकाऱ्यांना भेटलो, मंत्र्यांना भेटलो, त्यांनी ज्या सूचना सांगितल्या त्याचं प्रत्येक गोष्ट मी सगळ्या अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना, सगळ्यांना विनंती केलेली की तुम्ही यात लक्ष घाला आणि करून घ्या. विरोधी घराणेशाहीचा आरोप करत होते वारंवार. काय न्यायालयात भूमिका असते? डीपीडीसीचा निधी हा सगळ्यांना द्यायचा असतो. ह्याचा क्लिअर GR आहे आणि त्यात भेदभाव केला गेलेला आहे. त्यामुळे आम्ही कायदेशीर मार्गाने जाऊ आणि जे काही प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे होता, जे काही निकष नियमावली पाळली गेली पाहिजे होती, आराखड्यामध्ये जी कामं घेतलेली आहेत त्या आराखड्याचं जी रूल्स अँड रेग्युलेशन राज्य शासनाचे ते कुठंच पाळले नाही. मनमानी पद्धतीनं निधी वाटलाय. निधी द्यायला कोणाला अडचण नाही आम्हाला, तर एक त्याचं धोरण ठरवा आणि सगळ्यांना निधी द्यायचं काम केलं पाहिजे. तसं झालेलं नाही आणि त्या दृष्टिकोनातून न्यायालयात जाणार. भारतीय जनता सोलापूर जिल्हा परिषदेच्या मात्र भाजपनं सगळं जे काय आपण तयार केलेले कार्यकर्ते आहेत सोलापूर जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या इलेक्शनच्या बाबतीत आम्ही जे आमच्या विचाराची माणसं आहेत, मित्रमंडळी आहेत, त्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही जिल्ह्यामध्ये हे इलेक्शन लढवतोय. आता म्हणाला की आपण भाजपचा सुपडा साफ करू. मिशन सुपडा साफ काय नेमकं कशा पद्धतीने? तेव्हा सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं स्वाभिमानाने नगरपालिका इलेक्शन असेल, विधानसभा इलेक्शन असेल, त्याच पद्धतीनं लोकसभा इलेक्शन असेल, ते प्रत्येक वेळेस दाखवून दिलेलं आहे की ही जनता पुरोगामी विचाराची जनता आहे आणि पुरोगामी विचारच फक्त या सोलापूर जिल्ह्यात चालतो. आणि सोलापूर जिल्ह्याच्या जनता ही पूर्णतः स्वाभिमानी आहे. त्यामुळे जे सुपडा साफ पॅटर्न गेल्या 3 इलेक्शनचा आहे तोच पुढे जनता चालू ठेवेल अशी आम्हाला खात्री आहे. काय प्रमुख मुद्दे असणार आहेत? आपण पण ग्रामपंचायत पासून आज खासदार पदापर्यंत काम केलेलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जवळपास 9 वर्षानंतर काय मुद्दे असणार? निधीच येत नाही आहे जिल्हा परिषदांना, पंचायत समितीला. आज जर आपण बघितलं गेले 3 महिने झालं घरकुलाला 1 रुपया आलेला नाही. लोकांनी 15,000 रुपये पहिला ऍडव्हान्स मिळाला, त्याच्यावर कामं केली. आज 3 महिन्यामध्ये व्याजाने पैसे काढून लोक लिंटन पर्यंत बांधकाम पोहोचले, तरी पैसे मिळत नाहीत. कधी पैसा येणार आहे? घरकुलाची ही अवस्था आहे. पाणी पुरवठा एकही योजना या सोलापूर जिल्ह्यातली 100% पूर्ण झालेली नाही आहे. सगळ्या अर्धवट स्थितीमध्ये आहेत. आणि ज्या काही पाणी पुरवठा योजना झाल्या त्या सुद्धा प्रत्येक वाडी वस्ती कव्हर केले गेलेले नाही. त्यामध्ये अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार केलेला आहे आणि लोकांना वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे. आता 25 वर्षांनीच नवीन पाणी पुरवठा योजना येईल. मग या वंचित राहिलेल्या वाड्या वस्त्यांचा काय आहे याच्यावर सुद्धा कोण बोलायला तयार नाही आहे. आणि त्याच पद्धतीनं सगळ्यात मोठा लॉस जो झालेला आहे महाराष्ट्राचा तो पंतप्रधान सडक योजनेचा झालेला आहे. शासन तोंडच उघडायला तयार नाही. मगाशी मी बोलल्याप्रमाणे जर जुनी कामं झालेली आहेत, जे 500 लोकवस्ती कनेक्ट करायचे आहेत आणि त्या ठिकाणी रोजगार हमीतनं झालेली कामं आज अस्तित्वातच राहिलेली नाही आहेत, रस्ते जे काही कच्चे झाले तेही संपून गेलेले आहेत. हे शासनाने ह्याचा अभ्यास करून आणि मुख्यमंत्र्यांना घेऊन जाऊन केंद्रामध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांना भेटून ही कामं मंजूर करून आणली पाहिजे. तर याच्यात कोण लक्षच घालायला तयार नाही. त्यामुळे महाराष्ट्राची अवस्था रस्त्यांची बिकट होणार आहे अजून याच्या बाबतीत आणि आपलं महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. केंद्रीय पथक 28 तारखेपासून पुणे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये येणार आहे आणि भीमेचं प्रदूषणाचा मी विषय मांडला होता. त्या बाबतीतला पूर्ण सर्वे करून त्यांच्याबरोबर महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाची सुद्धा टीम असणार आहे आणि त्याचा अहवाल तयार करून ते केंद्राला व राज्याला सुपूर्द करणार आहे. भाजपच्या नेत्यांकडून घराणेशाहीचा वारंवार आरोप होता, मात्र या निवडणुकीमध्ये त्यांच्याच घरचे जास्तीत जास्त म्हणजे आपल्या मतदारसंघापासून ते अक्कलकोटपर्यंत घरातच लोक आता दिसून येते घराणेशाहीचा आरोप करते. आमच्यातली लोक ही आधी लोकांमध्ये काम केलेली आहेत. लोकांमध्ये काम केलं, लोकांच्या मागणीनंतरच ते उभे राहिलेले आहेत. यांचे थेट लॉन्च आहेत सगळ्यांची. त्यामुळं घराणेशाही कुणाची आहे ती बघा. लॉन्च करून तर येशील चौथ्यांदा. आता त्यांनी ठरवायचं आहे. यश माझ्या जिल्ह्याची जनता पूर्ण स्वाभिमानी आहे, ती दाखवणार आहे काय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.